हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल द फूड स्पेस। आणि आज मी तुमच्यासाठी एक वेगळी रेसिपी घेऊन आलेली आहे, पनीर व्हेज बिर्याणी। पनीर व्हेज बिर्याणी आता 31 देखील जवळ येत आहे, तर तुम्ही त्या दिवशी नक्की घरी ही रेसिपी ट्राय करा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी 2 वाट्या जुना बासमती तांदूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी फ्रोझन मटार आहेत, फ्लावर आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, पनीर आहे, अर्धी वाटी टोमॅटो आहे, आलं लसूण पेस्ट आहे, तमालपत्र आहे, काळी मिरी, लवंगा, परत गाजर आहे, फरसबी आहे, बटर आहे, खडे मसाले, हिरवी मिरची, दही आणि कसुरी मेथी आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी जुना बासमती घेतलेला आहे। जुना बासमती तांदूळ वापरल्याने काय होते, आपला भात जो आहे तो अतिशय व्यवस्थित शिजतो, त्याचे तुकडे पडणार नाहीत किंवा चिकट होत नाही। त्यासाठी आपल्याला जुना बासमती वापरायचा आहे। तो स्वच्छ धुवून त्याला 15 मिनिट आपल्याला भिजवत ठेवायचा आहे। आता इथे मी दही घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत। इथे हळद घातलेली आहे, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, बिर्याणीचा मसाला घातलेला आहे आणि धने पावडर। हे आपल्याला मसाले या दह्यामध्ये एकजीव करायचे आहेत। आता आलं लसूण पेस्ट देखील घालायची आहे, चवीपुरतं मीठ आणि कसुरी मेथी आपल्याला हातावर क्रश करून यामध्ये ॲड करायची आहे। कसुरी मेथीमुळे आपल्या जो भाज्याला आहे तो भाज्या आहेत त्याला एक वेगळा स्वाद येतो। चला तर मग आपण आता हे मिक्स करून घेऊयात। दह्यामध्ये व्यवस्थित आपल्या मसाले मिक्स करायचे आहेत आणि आता आपल्याला यामध्ये भाज्या ॲड करायच्या आहेत। भाज्या आपण आपल्या आवडीप्रमाणे ॲड करू शकतो। तुम्ही हवं असल्यास तुम्हाला बटाटा, वांगी किंवा मशरूम टाकू शकता। इथे मी गाजर, फरसबी, फ्लावर घातलेला आहे, हिरवी मिरची पण टाकलेली आहे। आणि आता आपल्याला हे दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून साधारण एक 15 ते 20 मिनिट आपल्याला हे असंच रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण बिर्याणीचा भातासाठी लागणार आपण पाणी उकळत ठेवूयात। पाणी साधारण मी 4 वाट्या घेतलेलं आहे, थोडंसं जास्त पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे। त्यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत, दालचिनी घातलेला आहे, काळी विलायची, हिरवी विलायची घातलेली आहे, परत तमालपत्र आहे, लवंगा आहेत, चहा जिरे आहेत। आता पाण्याला एक उकळी आलेली आहे, त्यामध्येच आपल्याला थोडंसं साजूक तूप घालायचं आहे। तुपामुळे काय होतं, आपले भात जो आहे तो एकमेकाला चिकटणार नाही आणि एकदम सुटसुटीत आणि दाणेदार पांढरा शुभ्र असा आपला बिर्याणीचा भात तयार होतो। त्यासाठी आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे आणि आपल्या तांदूळ देखील व्यवस्थित भिजून झालेला आहे। तर यामध्ये आपल्याला पाण्यामध्ये तांदूळ सोडायचा आहे आणि साधारण 70 ते 80% आपल्याला याला शिजवून घ्यायचं आहे। जास्त ओव्हर कुक करायचं नाही, नाहीतर आपला भात तो चिकट होते बिर्याणी। आता इथे मी कढईत तेल घेतलेलं आहे। तेल थोडंसं आपल्याला जास्त घालायचं आहे, कारण बिर्याणी आहे आपल्याला चमचमीत झाली पाहिजे बिर्याणी। त्यामध्येच बटर घातलेलं आहे आणि 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट घालायची आहे। आपण आलं लसूण पेस्ट त्यामध्ये देखील घातलेली आहे मॅरिनेट करताना आणि थोडी यात देखील घालायची आहे आपल्याला। आता आपण मसाले घालणार आहोत यामध्ये, बारीक चिरलेला टोमॅटो, जे मसाले आपण मॅरिनेट करताना वापरलेले आहेत तेच मसाले आपल्याला आता यामध्ये देखील घालायचे आहेत। बिर्याणीचा मसाला घालायचा आहे, लाल मिर्च पावडर घालायची आहे, धने पावडर। हे सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। आपल्या मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता आपण मॅरिनेट केलेल्या भाज्या यामध्ये ॲड करून घेऊयात। भाज्या देखील आपल्याला एक 80 ते 90% शिजवायच्या आहेत। जास्त त्याला गिळगिळ करायचं नाही आपल्याला, नाहीतर आपल्या भाज्या थोडंसं कच्चाच ठेवायच्या आहेत। आता यामध्ये कोथिंबीर आणि फ्रोझन मटार घालून घेऊयात। मटार आपल्याला जास्त शिजवायची गरज नाही, कारण ते फ्रोझन आहेत आणि जास्त शिजवल्यानंतर मटारचा कलर थोडासा डिम होतो आणि त्यामुळे आपले मटार असे हिरवे हिरवेगार दिसले पाहिजेत। तुम्ही बघू शकता भाजीला किती सुंदर कलर आलेला आहे। आता आपण याला 15 ते 20 मिनिटासाठी, एक 10 मिनिटासाठी वाफवून घेऊयात। तोपर्यंत आपण आपला बिर्याणीचा भात बघूयात।
तर आपला भात देखील तयार झालेला आहे। आता तो स्ट्रेनरच्या साहाय्याने आपण गाळून घेऊयात। यामधले मसाले हवे असल्यास काढून टाकू शकतो आपण, मी काढलेले नाही, तसंच ठेवलेले आहेत। एक 10 मिनिट यातलं पाणी सगळं व्यवस्थित निथळून गेलं की मग आपल्याला याचे लेयर करून घ्यायचे आहेत। इथं आपली भाजी शिजलेली आहे, तर याला परतून आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात। तर ह्या भाज्या शिजलेल्या आहेत की नाहीत हे सुरीच्या साहाय्याने आपल्याला चेक करायचं आहे। हे बघा, अतिशय सहज सुरी कट होते सुरीने भाज्या। आता यामध्ये आपल्याला पनीर ॲड करायचं आहे। पनीर आपण शेवटी ॲड करणार आहोत, कारण आपल्याला ते पनीर जास्त शिजवायचं नाही, नाहीतर ते कडक होऊ शकतं। तुम्हाला हवं असल्यास हे फ्राय करून देखील आपण यामध्ये पनीर टाकू शकतो। इथे मी पनीर असंच टाकलेलं आहे। फक्त 2 मिनिट शिजवायचे आहेत पनीर टाकल्यानंतर। आणि कोथिंबीर, आता आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत, आपण याला लेयर देऊन घेऊयात। पातेल्यात आपल्याला शक्यतो जाड बुडाचं भांडं वापरायचं आहे। पातेलं किंवा तुम्ही मोठी कढई वापरू शकता, पण भांडं जाड बुडाचं हवं पाहिजे, नाहीतर खालून भाज्या आपल्या करपू शकतात। तर यावर आपल्याला भाताचा राईस लेयर द्यायचा आहे, पुन्हा भाज्याचा लेयर द्यायचा आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही फक्त एक लेयर देऊ शकता। इथे मी 2 वेळेस लेयर दिलेला आहे। आता परत आपण यावरून भाताचा लेयर देऊयात। खूप जाड लेयर द्यायचा नाही, थोडासा पातळ लेयर ठेवायचा आहे आपल्याला। आपला लेयर देऊन झालेला आहे। आता आपल्याला ह्याला अतिशय कमी गॅसवर, अगदी लो हीटवर आपल्याला याला 10 ते 15 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। तर यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे। फक्त 10 मिनिट आपल्याला अतिशय बारीक गॅसवर वाफवायचं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि आपण यामध्ये केशराचं पाणी देखील टाकणार आहोत। यामुळे आपला जो पांढरा भात आहे त्याला अतिशय सुंदर कलर येणार आहे। आणि बिर्याणी आहे म्हटल्यावर तूप हे टाकावंच लागणार आहे। थोडंसं साजूक तूप घातलेलं आहे वरती। आणि आता आपण ह्याला ॲल्युमिनियमच्या पेपरनं कव्हर करून घेऊयात। आणि यावरती एक प्लेट झाकून साधारण एक 10 ते 15 मिनिट आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। आपले 10 ते 15 मिनिट झालेले आहेत आणि आपली बिर्याणी देखील तयार आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे ते। आता आपण हे बिर्याणी सर्व करायला घेऊयात। बिर्याणी सर्व करताना असं पूर्ण हलवायची नाही, आपल्याला एका साईडने काढायची आहे। हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि तांदूळ देखील व्यवस्थित शिजलेला आहे। आणि तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।